साताऱ्यामधल्या नामांकित शानबाग शाळेमध्ये क्लोरीन गॅसचा सिलेंडर लीक झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। स्विमिंग पूलच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरीन गॅसची गळती झाल्यानंतर या शाळेच्या परिसरामध्ये तीव्र वास पसरला आणि अनेक विद्यार्थ्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागलाय। काही विद्यार्थी गुदमरल्यानं शाळा प्रशासनाची सुद्धा धावपळ उडाली आहे। या घटनेमध्ये 3 विद्यार्थिनींची प्रकृती अधिकच बिघडल्यानं त्यांना तातडीनं साताऱ्यामधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना काही शिक्षकांना सुद्धा या क्लोरीन गॅसची बाधा झाली आहे, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून। ओंकार, अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे, गॅसची गळती होऊन विद्यार्थ्यांना त्रास झालेला आहे। नक्कीच साताऱ्यातील एका खासगी शाळेतील ही घटना आहे। स्विमिंग पूल मध्ये जो गॅस वापरला जातो क्लोरीनचा गॅसची गळती झालेली आणि याच्यामधून ही घटना घडलेली आहे। एकूणच अतिशय तीव्र वास होता, तो संपूर्ण परिसरात पसरला आणि त्यानंतर जे लहान विद्यार्थी आहेत त्यांना श्वासोच्छ्वास घेताना त्रास होऊ लागला। त्यामध्ये 3 विद्यार्थ्यांना तर जास्त त्रास झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नक्कीच ओंकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर साताऱ्यामधनं एक मोठी बातमी येते, क्लोरीन गॅसची गळती झाल्यामुळे 3 विद्यार्थ्यांना त्रास झालेला आहे। माझी मुलगी सकाळी अन्विता प्रदीप यादव सकाळी नेहमीच्या प्रमाणे स्कूलला गेली आणि आता 3:15 वाजता त्यांचा फोन आला की तुमच्या मुलीला यशस्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय। तर क्लोरीनचं हे करायचं, स्विमिंगचा काहीतरी गॅस लीक झाला, त्याच्यामुळे तिला म्हणजे श्वास घ्यायचा प्रॉब्लेम झाला, म्हणून त्यांनी या यशस्वी हॉस्पिटलमध्ये येऊन ऍडमिट केलं। आणि मग आम्ही इथे आलो तर ते म्हणाले की नॉर्मल आहे तुमच्या मुली, आता तुम्ही म्हणजे माझी तर मुलगी नॉर्मल आहे असं मला सांगितलं। बाकी तिच्या बरोबर अजून 2 मुली आहेत, त्या थोड्याशा त्यांची थोडी टेस्ट चाललेली आहे। थोडी याची हे घ्यावी की आम्ही तुमच्या भरोशावरती मुली शाळेत पाठवतो। तर साताऱ्यामधनं ही महत्त्वाची बातमी, चिंताजनक बातमी आहे। शाळेमध्ये क्लोरीन गॅसची गळती झाल्यानं 3 विद्यार्थ्यांना त्रास झालेला आहे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।